हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तर हे असं माझ्यासोबत काही ना काही घडतच असतं. तांदूळ सांडणे, मसाला सांडणे म्हणजे 10 ते 15 दिवसातून रोजचंच झालेलं आहे ते आता. तर इथे ना संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते आणि इथं मुलीचा अभ्यास देखील घ्यायची तयारी चालू आहे. पण तिला अभ्यास करायचा अजिबात इंटरेस्ट नाही आहे. या असंच चित्र वगैरे काहीतरी काढायचं आहे. तर असो, तर इथे ना थंडी पण खूप वाढलेली आहे आमच्या इकडे. खूप थंडी वाजती आहे. तर मस्तपैकी ना गरमागरम आधी चहा घ्यायचा म्हणला आणि त्यानंतर स्वयंपाकाला तयारी करणार आहे स्वयंपाकाची. तर इथे बीन्सची भाजी बनवायची आहे. वरण भाताचा कुकर देखील लावला आहे एक साईडला. आणि पुढे काय काय बनवणार आहे स्वयंपाकासाठी हे देखील तुमच्याशी शेअर करते आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर इथे तिला देखील कामाला लावलं मी. म्हणलं फ्रीजमधून ने ना. तर इथे मी तिला देखील कामाला लावलं आणि वरणाला देखील फोडणी द्यायची होती. मग टॅमॅटो, लसूण वगैरे सगळं आहे ना बारीक चिरून वगैरे घेतलं आधी. पूर्ण तयारी केली आणि मग तर इथे ना लसूण ठेचायचा होता. मग प्लॅस्टिकची पिशवी घेतली. क्लीन आहे ती एकदम, धुवून वगैरे. आणि त्यानंतर आहे ना इथं लसूण वगैरे असं टेचून घेतला मी. वरणाला फोडणी द्यायची होती म्हणून. आणि त्यानंतर आहे ना मस्त छान अशी वरणाला देखील मी आहे ना एक साईडला फोडणी दिली. तर आहोंचं आणि माझं भांडण पण झालेलं आहे आज. त्यामुळे ना रागारागामध्ये हा सगळा पूर्ण स्वयंपाक चालू आहे. तर असं म्हणतात की राग आला ना आपल्याला, म्हणजे राग असला की पटकन सगळी कामं होतात. मग असो, काय माहिती तुमची होतात का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर इथे वरण पण आहे ना एक साईडला झालं होतं आणि एक साईडला मी मस्तपैकी कस्तुरी मेथी देखील टाकलेली बरं का मी वरणामध्ये फोडणी. त्यानंतर इथे ना भाजीला देखील फोडणी घेतली. तर बाळ छान खेळत होतं. तर बाळाचा पहिला दात आलेला आहे आता, म्हणजे अगदी उगवतोय तो. तर त्यामुळे थोडीशी ती चिडचिड करते आहे. त्यानंतर नाही ते छान अशा गरमागरम चपात्या करून घेतल्या मी एक साईडला. तर आहोंचं माझं भांडण कशावरून झालं, हे स्वयंपाकावरूनच झालं. मी त्यांना बोलले की काय बनवायचं आहे काय नाही. तर म्हणजे थोडंफार आमची बाचाबाची झाली आणि आता मी त्यांच्यासोबत आहे ना तरी 7 ते 8 दिवस बोलणारच नाही आहे. बघू काय होते ते पुढं. तर इथे छान अशा चपात्या देखील झालेल्या आहेत आणि ना बटाटा फ्राय करायचा आहे. तर बटाटा आहे ना हा पातळ चिरलेला आहे मी. त्यानंतर मग आपलं लसणाची आणि कोथिंबिरीची मस्त फोडणी द्यायची आणि आपले मसाले, सुके मसाले आणि तांदूळ, रवा हे असं फिश जसं फ्राय करतो तशाच प्रकारे करून घ्यायचं. आणि खाताना आहे ना फक्त लिंबू पिळून खायचं. एकदम छान लागतं, भन्नाट लागतं वरण भातासोबत. तुम्ही देखील करून बघा. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.